जागृती हायस्कूलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर, 280 विद्यार्थ्यांची वजन, उंची, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी। संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन। गडिंग्लज येथील जागृती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक प्रगतीसोबतच शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक असल्याच्या हेतूने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं। संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात तब्बल 280 विद्यार्थ्यांची वजन, उंची, BMI आणि हिमोग्लोबिन तसंच रक्तगट तपासणी करण्यात आली। कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक उपमुख्याध्यापक BG कुंभार यांनी केलं। SGMचे विभाग प्रमुख प्राध्यापक स्वप्नील हराळी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की धकाधकीच्या जीवनशैलीत लहान वयापासूनच मुलांमध्ये शारीरिक आजार वाढतायत। चुकीचा आहार, मोबाईल आणि संगणकाचा अतिवापर, व्यायामाचा अभाव आणि झोपेची कमतरता यामुळे मुलांचे आरोग्य ढासळत आहे। शालेय आरोग्य तपासणी आणि निरोगी सवयी जोपासणे हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यावश्यक आहे। प्राध्यापक ऋषभ संघाई यांनी आहार, व्यायाम आणि आरोग्य सवयींबाबत मार्गदर्शन केलं, तर प्राध्यापक प्रज्योत कुंभार यांनी हिमोग्लोबिन कमी असलेल्या विद्यार्थ्यांना लोहयुक्त पदार्थ सेवनाचा सल्ला दिला आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी नियमित व्यायामाचं महत्त्व पटवून सांगितलं। या शिबिरात प्राध्यापक सौ AD सावंत, प्राध्यापक सयाजी पाटील, प्राध्यापक शकील सय्यद यांच्यासह 65 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांना स्वतःच्या वजन, उंची, BMI आणि रक्तगटाची माहिती मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केलं। या शिबिरासाठी डॉक्टर सतीश घाळी, अरविंद कित्तूरकर, ॲडव्होकेट BG भोसकी, गजेंद्र बंदी आणि सर्व संचालकांचे विशेष प्रोत्साहन मिळाले। यावेळी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, अनिल मसाळे, महंतेश दड्डी यांच्यासह शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन मगदुम यांनी केलं, तर आभार संपत सावंत यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।